मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामानासंदर्भात अंदाज देताना आज ब्लॉग चॅनलवर एक वेगळा विषय घेऊन आलोय। साधारणपणे भारताला जे काही मान्सून नावाची एक संकल्पना भेटलेली हवामानदृष्ट्या ती अतिशय महत्त्वाची आहे आणि भारतीय भूभागाच्या दृष्टीने ही अतिशय भाग्यशाली अशा प्रकारची एक हवामान सदृश अशी परिस्थिती आहे। इतर देशांच्या तुलनेत भारत आणि भारतीय उपखंड हे या एका वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण हवामान प्रणालीने प्रभावित आणि प्रेरित होणारा भाग आहे। आज महत्त्वाचा विषय असा आहे की मान्सून निर्मिती, त्याला असलेले पोषक घटक, त्यानंतर त्याची पुढील अवस्था, या महत्त्वाच्या माहितीसाठी आपण या ठिकाणी उभे आहोत। मान्सूनच्या पावसाच्या 4 अवस्था आहेत। पहिली अवस्था आहे प्री मान्सून आणि पहिली अवस्था ही 1 मार्च ते 31 मे या दरम्यान असते। त्यानंतर प्री मान्सूनचा मुख्य कालावधी हा 1 मे पासून खास करून 31 मे हा 1 महिना जास्त महत्त्वाचा असतो। त्यानंतर आपल्याला येतो 4 महिन्याचा मान्सूनचा कालावधी 1 जून ते 30 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबर नंतर साधारणपणे 1 ऑक्टोबर पासून तर 31 डिसेंबर पर्यंत पोस्ट मान्सून सीझन किंवा ईशान्य मान्सून असं म्हणतो। साधारणपणे हा बंगालच्या उपसागराच्या काही भागात पूर्व भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये याचा प्रभाव असतो। जवळपास महाराष्ट्राच्याही काही दक्षिणी जिल्ह्यांपर्यंत याचा प्रभाव असतो आणि साधारणपणे मग आपल्याला जानेवारी म्हणजे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे 3 महिने आपल्याला विंटर सीझन मान्सूनचा कालावधी मानला जातो। तर पहिल्या वर्षामध्ये 1 महिना आणि 2 महिने हे पुढच्या वर्षासाठी ते अवलंबून असतात। साधारणपणे हा एक प्रकार आहे। अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिणेला असलेल्या इंडोनेशिया वगैरे देशांच्या आजूबाजूने एक हवामान प्रक्रिया साधारणपणे 1 मे पासून तर 15 मेच्या दरम्यान सुरू होते आणि मग 15 मे ते 20 मेच्या दरम्यान मान्सूनची हालचाल सुरू होते, वाऱ्यांची निर्मिती सुरू होते आणि या वाऱ्यांना साधारणपणे अंदमानाच्या दिशेने सुरुवातीला याची बळकटी सुरू होते आणि म्हणून आपल्याला पहिला भारतामध्ये अंदमानामध्ये मान्सून आला असं आपण म्हणतो आणि नंतर त्याचा बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रामध्ये विकास होऊ लागतो, प्रोग्रेस होऊ लागतो। आपण मान्सून कधी तयार होतो आणि त्याचा कसा प्रभाव देशभर पसरतो या संदर्भातील माहिती आपण आपल्या शेती माझी प्रयोगशाळाच्या चॅनलवर आज एका व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे। परंतु आज आपण जो बघणार आहोत तो संपूर्ण मान्सून नावाची जी प्रक्रिया आहे ती भारतात कशी घडते यावर आपण काम करतो। साधारणपणे प्रशांत महासागरातील सरफेस तापमान जे समुद्राचं आहे या ठिकाणी सरफेस तापमान जर पूर्वेला अधिक असेल आणि त्या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत असेल तर हवा ही वारे म्हणजे ज्याला आपण व्यापारी वारे असं म्हणतो, हे वारे ऑस्ट्रेलियाकडून पूर्वेकडे म्हणजेच दक्षिण अमेरिकेकडे वाहतात आणि त्या ठिकाणी अशा सिच्युएशनमध्ये आपण अल निनो साधारण कंडिशन तयार झाली असं म्हणतो। याच्या उलट कधी कधी प्रशांत महासागरामध्ये म्हणजे पॅसिफिक महासागरामध्ये ऑस्ट्रेलियाच्या दिशेने कधी कधी तापमान वाढलेलं असतं आणि मग या ठिकाणी कधी कधी कमी दाबाचं क्षेत्र होतं। कधी कधी लानिना कंडिशन मध्ये समुद्र म्हणजे आपल्याला पॅसिफिक महासागराचं तापमान हे बऱ्याच अंशाने कोल्ड म्हणजे मायनस गेलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळे आपल्याला साधारणपणे या ठिकाणी लानिना कंडिशन निर्माण झाली असं आपण म्हणतो। लानिना कंडिशन असते तेव्हा भारतीय मान्सून मजबूत असतो आणि अल निनो कंडिशन असते तेव्हा मात्र भारतीय मान्सूनला काही मर्यादा येतात। मात्र याला काउंटर करणारा एक घटक याविषयी सुद्धा व्हिडिओ आपण शेती माझी प्रयोगशाळाच्या चॅनलवर काल टाकलेला आहे। परंतु हाही एक हवामानातला महत्त्वाचा घटक आहे आणि साधारणपणे अरबी समुद्रामध्ये किंवा हिंदी महासागरामध्ये आयोडीन नावाचा एक घटक सक्रिय असतो आणि जो घटक आयोडीन म्हणजे अरबी समुद्राच्या पश्चिमेला म्हणजे ओमान ते गुजरातच्या दरम्यान जे वातावरण तयार होतं
त्या ठिकाणी जर सरफेस तापमान अधिक असेल तर आयोडी पॉझिटिव्ह आहे, आणि ऑस्ट्रेलियाच्या इंडोनेशियाच्या दिशेने जर तापमान कमी असेल तर आपल्याला तो पॉझिटिव्ह आयोडी दिसतो. आणि पॉझिटिव्ह आयोडी जर असेल तर मात्र आपल्याला अल निनोचा प्रभाव सीमित करता येतो किंवा सीमित होतो, आणि पर्यायाने भारतीय मान्सून सावरला जातो असं आपण म्हणू शकतो. आता सध्या यावर्षी आपल्याला प्रशांत महासागरामध्ये अल निनो कंडिशन राहणार आहे, आणि अरबी समुद्रामध्ये आयोडी पॉझिटिव्ह राहणार आहे. त्यामुळे एक घटक हा भारतीय हवामानाला चांगला आहे. आणि मग अशा वेळेस इंडोनेशियाकडून वारे प्रवाहित होऊन जवळपास ओमानच्या बाजूने वळसा घालून गुजरातकडे वळतात, आणि मग तिथून ते पुन्हा संपूर्ण भारताच्या दक्षिण पश्चिम भागातून बंगालच्या उपसागरामध्ये येतात. आणि ही संपूर्ण जी मान्सूनच्या वाऱ्यांची प्रक्रिया आहे ती याच पद्धतीने घडत असते. आणि यामध्ये दोन स्ट्रीम तयार होतात. पहिली स्ट्रीम असते ही पश्चिमी स्ट्रीम, म्हणजे मान्सूनच्या दोन स्ट्रीम असतात. एक पूर्व भारताकडून म्हणजे जी बंगालच्या उपसागराकडून येते, तर दुसरी ही पश्चिमेकडून म्हणजे गुजरात आणि राजस्थानच्या दिशेने प्रवाहित होते. या दोन्हीमध्ये जेव्हा आयोडी पॉझिटिव्ह असतो तेव्हा पश्चिमी जी स्ट्रीम आहे ती अधिक मजबूत राहण्याची शक्यता असते, आणि तशी पूर्व स्ट्रीम देखील आयोडीच्या कालावधीमध्ये पोषक बनण्याकरता इंडियन ओशनमध्ये देखील अनुकूल परिस्थिती निर्माण होते. म्हणजे बंगालच्या उपसागराचं जे तापमान आहे हे देखील महत्त्वाचं असतं. या सगळ्या प्रक्रिया घडण्याकरता 20-21 मार्च हा महत्त्वाचा घटक असतो, कारण सूर्य हा विश्ववृत्ताच्या मध्यावर येतो, आणि मग दोन्ही म्हणजे प्रशांत महासागर आणि अरबी समुद्र या दोघांच्या तापमान वाढीची प्रक्रिया सुरू होते. या तापमान वाढीच्या प्रक्रियेमुळे साधारणपणे कोणत्या दिशेने समुद्राचं तापमान वाढणार हे निश्चित होतं, आणि त्यावरून साधारणपणे आयोडी पॉझिटिव्ह राहणार की निगेटिव्ह राहणार, अल निनो बनणार की ला निना बनणार हे निश्चित होतं. आणि भारतीय मान्सूनला ITCZ नावाची जी आपण मान्सून ट्रफ म्हणतो तिला, ही साधारणपणे विश्ववृत्ताच्या आजूबाजूला असते, आणि जसे हे मान्सूनचे वारे तयार होतात तशी ही ट्रफ ही भारतीय भूभागावर हिमालयाकडे पॅरलल निघत जाते, आणि पर्यायाने संपूर्ण भारतामध्ये मान्सून ती व्यापण्याचं काम करते. त्यामुळे भारतीय हवामानामध्ये मान्सूनचा पाऊस हा 1 जून पासून 30 सप्टेंबर पर्यंत जवळपास 80% पर्जन्य देतो. म्हणजे राहिलेले 20% पर्जन्य हे साधारणपणे मान्सूनच्या पोस्ट सीझनमध्ये, म्हणजे थोडक्यात ईशान्य मान्सूनच्या कालावधीमध्ये आणि प्री मान्सूनच्या कालावधीमध्ये होत असतं. त्यामुळे आपल्याला सगळ्यात जास्त जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते मान्सूनच्या पावसावर करणं आवश्यक असतं. तरी देखील आपल्याला रब्बीची पिकं वाचवण्याकरता जो अवकाळी पावसाचा म्हणा किंवा गारपिटीचा प्रभाव निर्माण होतो प्री मान्सूनच्या कालावधीमध्ये, याचेही अंदाज देणं आवश्यक असतं. परंतु जेव्हा ही परिस्थिती निर्माण होते तेव्हाच ते अंदाज देणं योग्य असतं. अन्यथा या अंदाजांमुळे काही पिकांवर आणि साधारणपणे शेती व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होतो असं आता काही लक्षात आलेलं आहे. म्हणजे शेती मजुरांचं रोजंदारीचे दर वाढणं, किंवा जे शेती मशागतीची मशीन्स आहेत यांच्या मागणी वाढल्यामुळे यांच्या दरांमध्ये वाढ होणं. जसं आपण गहू हार्वेस्ट करण्याकरता असलेले हार्वेस्टर मशीन यांची मागणी वाढली की याचे रेट वाढतात, आणि साधारणपणे कोणत्याही ठिकाणी जी महागाई होते किंवा रेट वाढतात याच्या मागणीचं प्रमाण वाढलं आणि पुरवठा कमी झाला की मग त्याच्या दरामध्ये फरक पडतो, आणि साधारणपणे या घटना घडतात. या परिस्थितीचा गैरफायदा काही उद्योजक घेत असतात, व्यापारी घेत असतात, आणि यांनी तो घेऊ नये म्हणून या काळात केवळ सटीक अंदाज देणं, त्या मर्यादित अंदाज देणं ही आवश्यक गोष्ट आहे. त्यामुळे फार दीर्घ अवधीचे अंदाज त्या काळात न देणं अधिक योग्यतेचं ठरतं. त्याचा बऱ्याच हंगामांवर परिणाम होतो.
परंतु शेतकऱ्यांना हवा आहे, म्हणजे ज्या ज्या मुख्य प्रमुख पिकांना ज्या ज्या ठिकाणी हवामानाचा अंदाज आवश्यक आहे त्या ठिकाणी तो मिळाला पाहिजे. आणि अशा वेळेस काही फळबागा विक्रेते किंवा बागायतदार यांना तो अंदाज नको असतो, तर ते भाग वगळून तो अंदाज देणं जास्त श्रेयस्कर ठरतं. त्यामुळे काही शेतकऱ्यांवर त्याचा विपरीत परिणाम नक्की होईल, परंतु त्याला हवामान अभ्यासकांचाही नाविलाज असतो. त्यामुळे हवामान अभ्यासकांनी काही हवामान देताना काही नियमावली जर स्वतः संहिता म्हणून ठरवली तर मात्र आपल्याला हवामान अंदाज देण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला जर आपल्या अंदाजामध्ये विश्वास असेल तर मात्र आपण नक्कीच हवामान अंदाज देताना काही इतर बाबींचा अभ्यास केला पाहिजे आणि मग अंदाज दिला पाहिजे. मान्सून ही एक अशी घटना आहे जी भारतामध्ये तिची सुरुवात 15 ते 20 मेच्या दरम्यान अंदमानाच्या दक्षिणेला बंगालच्या उपसागरात घडते. त्यानंतर अरबी समुद्रातून हे साधारणपणे मान्सूनचे वारे सक्रिय होतात, ज्यांना आपण नैऋत्य मोसमी वारे असं म्हणतो. याची प्रक्रिया साधारण 20 मे पासून सुरू होते आणि मग 1 जून पासून भारतीय भूभागावर त्याचा प्रवेश व्हायला लागतो आणि साधारणपणे 8 ते 15 जुलैपर्यंत संपूर्ण भारतात मान्सून पोहोचतो. आणि पोहोचलेला मान्सून पुन्हा परतीचा प्रवास साधारणपणे 17 सप्टेंबर नंतर सुरू करतो. कधी कधी तो उशिराही प्रवास सुरू करतो आणि मग परतीचा प्रवास हा देखील 15 ऑक्टोबर पर्यंत चालतो. म्हणजे साधारणपणे आपण असं म्हणूयात की 15 मे पासून तर जवळपास 15 ऑक्टोबर पर्यंत भारतामध्ये मान्सूनच्या हालचाली असतात. दुसरा जो मान्सून ईशान्य मान्सून आहे याची सुद्धा कधी कधी 31 डिसेंबर पर्यंत तर कधी कधी 15 जानेवारी पर्यंत देखील हवामानावर प्रभाव राहतो. बऱ्याचदा विंटर सीझनमध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये जे पाऊस होतात ते पश्चिमी विक्षेपांमुळे होतात. आणि यामध्येही देखील जेव्हा मी असं नेहमी सांगतो की पश्चिमेकडून म्हणजेच काळ्या समुद्रावरून काही अरेबिय राष्ट्रांकडून येणारं हे जे बाष्प आहे यातून काही वादळ निर्माण होतात, ज्याला मी पश्चिमी विक्षेप म्हणतो, WD म्हणतो. आणि याचा पाऊस आपल्याला साधारण डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत देखील पडताना दिसतो. यामध्ये पर्वतीय भागांकडील वारे म्हणजे उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव या दरम्यान असतो. त्यामुळे साधारणपणे हे उंच पर्वतीय भागावरून आलेले ढग असतात. यामध्ये बाष्पकण आणि साधारणपणे काही प्रमाणात बर्फकण म्हणू आपण त्याला, हे मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यामुळे बर्फवृष्टी किंवा गारपीट बऱ्याच भागात या दरम्यान होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा काळ देखील शेतकऱ्यांना पिकं वाचवण्यासाठी महत्त्वाचा असतो. हेही अंदाज महत्त्वाचे असतात. परंतु या काळात घाबरवणारे, भडकवणारे, भीती दाखवणारे अंदाज शेतकऱ्यांना नको असतात, कारण त्यामुळे शेतकरी कवळा माल किंवा काढणीस न आलेला माल देखील काढतो आणि घाईघाईने बाजारात घेऊन जातो. त्यामुळे देखील बाजारात विक्रीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे एकूणच मजुरीचा दर वाढतो, हार्वेस्टिंग करणाऱ्या मशिनरींचा दर वाढतो, व्यापाऱ्यांनी दर पाडण्याची शक्यता असते. त्यामुळे या सगळ्या बाबी देखील आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यामुळे भारतीय मान्सूनमध्ये यावर्षी काय घडेल या संदर्भातील अल निनो कंडिशन असल्यामुळे आणि आयोडी पॉझिटिव्ह असल्यामुळे महाराष्ट्रात सरासरी पाऊस मात्र देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आपण 26 जानेवारी 2026लाच व्यक्त केलेली आहे आणि त्या अंदाजावर अजून आपण ठाम आहोत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.